शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना मित्रांनो, वांगी पिकात वाढलेल्या तापमानात देठ कसा हिरवा ठेवायचा, त्याचप्रमाणे पानं हिरवेगार ठेवून आपल्याला फळाचा आकर्षक रंग कसा बनवता येईल, जेणेकरून फळ पोखरणारी अळी देखील नियंत्रणात आपल्याला ठेवता येईल, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता हे झाड मी बघतोय, काटे आहेत. एखादं वांग तोडून दाखवतो. हे बघा, असा हिरवागार देठ, असा आकर्षक रंग, यासाठी आपल्याला काय कामकाज करता येईल. हे बघा, इथं आपण फ्लड इरिगेशन एकदा करून घेतलं होतं, कारण तापमान वाढतंय. ड्रीप असून देखील फ्लड इरिगेशन आपण केलं. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की हे जे फुलं दिसत आहे, ह्या ज्या कळ्या दिसत आहे, ह्या आकर्षक सेटिंग आपल्याला असं कसं करता येईल. हे बघा, असं सेटिंग, हा आकर्षक देठाचा रंग कसा मिळवता येईल. हे जे फुलं दिसत आहेत, या फुलांचं फळामध्ये रूपांतर करताना फळ पोखरणारी अळी आपल्याकडे आली नाही पाहिजे, असे फळं आपल्याला जास्तीत जास्त मिळाले पाहिजे. त्यासाठी आपण काय कामकाज केलं पाहिजे, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं, थोडक्यात तुम्हाला सांगतो. हे बघा, हा जो आकर्षक रंग आहे, किंवा थोडक्यात तुम्हाला सांगतो, एक दोन फळं तोडतो. थोडा काटा आहे, टोचतोय हाताला. हे बघा, असा रंग फळाचा आणि आकर्षक देठाचा रंग. यासाठी आपल्याला कोणते दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि 3-4 फवारण्या आपल्याला कोणत्या करता आल्या पाहिजे. जिथं फुलं लागतंय, फळामध्ये रूपांतर होतंय, जिथं देठ आकर्षक ठेवायचं, तिथं पहिली फवारणी करायची. 200 लिटर पाण्याला देशी अल्कोहोल 750 मिली, कुनोची 100 मिली. एक 4 दिवस जाऊ द्या. 4 दिवसानंतर पुढची फवारणी करायची. एक्सपोनस एकरी 34 मिली. आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसाने तुम्हाला जास्तीत जास्त फुलांची संख्या, जास्तीत जास्त फळांची संख्या मिळवायची. तिथं तुम्हाला फवारणी करायची. तिथं काय फवारणी करायची तुम्हाला नीट लक्षात घ्या. तिथं 200 लिटरला ताक 5 लिटर, सक्षम 1 लिटर, 1 लिटर सक्षम, 5 लिटर ताक, 200 ग्रॅम बोरान आणि 200 ग्रॅम रोको. आता हे 3 फवारण्या सांगितल्या. 12-13 दिवस निघून गेले. आता पहिली फवारणी केली तुम्ही, आकर्षक रंग तुम्हाला त्या ठिकाणी या देठाचा मिळवायचा आहे. वांगे जास्त तोडत नाही, काटा खूप आहे, तो तोडूनच दाखवायचं म्हणल्यावर असं झाड म्हणजे थोडासा त्रास होतो मित्रांनो. तरी थोडक्यात तुम्हाला दाखवतो परत एकदा. हे बघा, हे जे छोटंसं वांग आहे, याचा देठ बघा, बघितलं, बघताय तुम्ही. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पहिली कोणोची देशी अल्कोहोलची फवारणी झाली. तिथं काय करायचंय दादा, इकडे रे, हे इकडं. हे बघा, बघितला आकर्षक रंग, बघितला. हा सातत्याने ठेवायचा आहे. पहिली फवारणी कुनोची 100 मिली, देशी अल्कोहोल 750 मिली, प्रमाण आहे 200 लिटरचं. 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर एकरी 5 लिटर फोस्ट्रोक. त्या फोस्ट्रोक सोबत वांग्याला कोणतं वेगळं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी द्यायचंय, नीट लक्षात घ्या. तिथं तुम्हाला काय करायचंय, 500 ग्रॅम इड्डा फेरस, फक्त आणि फक्त 500 ग्रॅम इड्डा फेरस आणि 3 किलो 12-6-22 या खताची ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी देऊन घ्यायची. पुढच्या 20 दिवस कुठलंही अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला द्यायची गरज नाही. जसं मी सांगितलं, कुनोची देशी अल्कोहोल 4 दिवस गेले. 4 दिवसानंतर फवारणी करताय. फुलांची संख्या वाढवण्यासाठी 200 लिटरला 5 लिटर ताक, सक्षम 1 लिटर, बोरान 200 ग्रॅम, रोको 200 ग्रॅम, आणि तिथून 3-4 दिवसाने एक्सपोनस एकरी 34 मिली. म्हणजे तुमचे पांढरी माशी असेल, तुमची फळ पोखरणारी अळी असेल, तुमचा लाल कोळी असेल, तुमचा हिरवा तुडतुडा असेल, या सगळ्यांवर काम त्या ठिकाणी होईल. आणि त्यानंतर एक 4-5 दिवसाने पुढची फवारणी घेत असताना तिथं तुम्हाला फवारणी करायची. 3-4-5-6 तोडे झाले तुमचे, तिथं कॅल्डॉन 200 ते 250 ग्रॅम, धानुसान 200 मिली. हा स्प्रे केल्यावर लगेच ड्रिपचं पुढचं ऍप्लिकेशन द्यायचंय तुम्हाला. एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40. आणि त्यानंतर पुढची फवारणी करत असताना नीट लक्षात घ्या, त्यानंतर पुढची फवारणी कॅल्डॉन धानुसानची फवारणी झाल्यानंतर तुम्हाला तिथं सीविडची फवारणी करणं गरजेचं आहे. आणि मग ती सीविडची फवारणी करत असताना तुम्हाला जिब्रेलिक ऍसिडचा देखील वापर करायचा आहे. मग काय करायचं, GA 2 ग्रॅम, डायरेक्टर 500 मिली, आणि त्याच्यासोबत तुम्ही कॉम्बीपट 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा. आणि परत एकदा खूप टेम्परेचर वाढतंय, अळीचा प्रादुर्भाव व्हायला लागला आणि पाणी कमी पडतंय, पाणी व्यवस्थित द्या तुम्ही. गल्ली अडगल्ली फ्लड इरिगेशन करा. तुमचं वांग कोणते असो, बारटोक असो, तुमचं भरताचा असो, लांबडा असो, काटेरीमध्ये 3-4 प्रकारचं पंचगंगा असेल, अजय अंकुर असेल, या सगळ्या वांग्यांमध्ये पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेल्या तापमानामध्ये वाढवणं गरजेचं आहे. आणि दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत पाणी देऊ नका. आणि कीटकनाशकची फवारणी शक्यतो पौर्णिमेच्या 2 दिवस अगोदर आणि अमावस्येच्या 2 दिवस अगोदर, किंवा मध्ये आधे करताना संध्याकाळी 5-6 वाजता तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करा.
तरच वांग्याचं उत्पादन, आकर्षक रंग, आकर्षक देठ तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. शेतकरी बांधवांनो, तात्पर्य एकच आहे की जो शेतकरी डॉक्टर किसानवर विश्वास ठेवतोय, गेल्या अनेक वर्षापासून विश्वास ठेवतोय, वेगवेगळ्या पिकांमध्ये डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतो, मग वांग्या पिकासारखं असेल, वालवड असेल, वेगवेगळ्या पिकांमध्ये जे डॉक्टर किसानचे कमी व्हिडिओ येतात, जेवढा शक्य होईल तेवढा प्रयत्न करून या पिकांचे जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकरी बांधवांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.